मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी विद्यमान सगळ्याच खासदारांमध्ये मोठं बदल करू पाहते अशा प्रकारची माहिती आहे आणि बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांना मैदानात उतरवण्याची सुद्धा एक चर्चा लोकांमध्ये सुद्धा आहे, भारतीय जनता पार्टीच्या गोटात सुद्धा आहे। पण बऱ्याच जुन्या जाणत्या लोकांना भारतीय जनता पार्टी आताच्या विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून काही शासकीय अधिकाऱ्यांना प्रशासनातील सेवेतील अधिकाऱ्यांना देण्याच्या तयारीत आहे अशी प्रकारची माहिती कार्यकर्त्यात खालपर्यंत आहे। आणि कारण मला असं ओव्हरऑल याच्यातून वाटतं की भारतीय जनता पार्टी फक्त देशाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढू इच्छिते, स्थानिक चेहऱ्याशी त्यांना कोणतंही देणं घेणं नाही आणि म्हणून त्यांची फक्त आधी त्या 23 विषय स्पेसिफिक तयारी याच पद्धतीनं चालू असावी असं मला वाटतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती देण्यात आलेल्या आहेत। फडणवीसांनी आरक्षण दिलं म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांनी केलेल्या कामांचा एकंदरीत पाडा या जाहिरातीमध्ये वाचल्याचं दिसतं। मला वाटतं आता हे सगळं ज्याला म्हणतो आपण सगळं पूर वाहून गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी सांगणं आहे। कारण आज ज्या पद्धतीनं एकटे फडणवीस मराठ्यांच्या आरक्षण विरोधी आहे अशा प्रकारची भूमिका सगळ्या आंदोलकांनी आणि विशेषतः मराठा समाजामध्ये रुजलेली आहे। जाहिराती काय द्यायचं येऊन सांगा ना म्हणा, फडणवीसांनी काय केलं हे वर्तमानपत्राच्या जाहिरातीपेक्षा एखाद्या गावात जाऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जाऊन सांगावं म्हणा, तुमच्यात ताकद आहे का, तुमच्यात दम आहे का, हे माझं त्यांना आव्हान आहे, चॅलेंज आहे। तर नाशिकच्या लॉंग मार्चमधले शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता त्यांनी ठिय्या दिलेला आहे पुन्हा एकदा। फक्त नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मानसिकता आत्ताच्या घडीला अशीच सरकारच्या विरोधात आहे। महाराष्ट्रातील शेतकरी मला वाटतं अस्वस्थ आहे एकंदर सगळ्या सरकारच्या ध्येय धोरणामुळं, नैसर्गिक वातावरणामुळं, त्या सरकारने जी कारवाई करायची त्या सगळ्या हेतूमुळं सरकार फक्त घोषणाबाजीमध्ये गुंतलेलं आहे। आणि म्हणून मग शेतमालाचा भावाचा मुद्दा असेल, बाजाराचा मुद्दा असेल, सरकारकडून सुरू करणारे खरेदी केंद्र असेल, आयात निर्यात बंदी असेल, हे असे वेगवेगळे विषय जर बघितले तर मला वाटतं शेतकरी अस्वस्थच आहे। त्यामुळे फक्त नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये हीच नाशिकच्या शेतकऱ्यांची भावना आहे। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या सभेच्या खुर्च्या लावल्यात, त्याच्यामागे मात्र राहुल गांधींचे फोटो आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, ते कॉन्ट्रॅक्टरचं असेल ते, त्याच्यामुळे खुर्च्या काय राहुल गांधीच्या नरेंद्र मोदींच्या सभेला येतील अशातला काही भाग नाही। जो कोणी कॉन्ट्रॅक्टर त्याच्या खुर्च्या असेल, खुर्च्या थोडी कार्यकर्ते घरून आणत असतात, त्या खुर्च्या कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यामुळे तसं असेल, त्याला फार काही राजकीय मला नाही वाटत करायची गरज आहे। ग्लोबल समिट कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की उद्धव ठाकरेंना मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे आणि आता घराणेशाही करणारे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत। मला वाटतं ज्यांनी त्यांचा मुलगा काय कोणता जयेश शहा याला कशा पद्धतीनं क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्ष केलं, कशा पद्धतीनं गुजरातच्या राज्यकारभारामध्ये जयेश शहा काय करतात, याचं उत्तर आधी अमित शहा साहेबांनी दिलं पाहिजे, नंतर उद्धवजी ठाकरे साहेबांना बोललं पाहिजे असं मला वाटतं। जुन्या पेन्शन बाबत आझाद मैदानात मोठा विराट मोर्चा जो आहे तो येतोय। गेल्या अधिवेशनात सुद्धा सरकारने आश्वासन दिलं होतं, परंतु अजून ते पूर्ण झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सरकारने असं अनेक आश्वासनं दिलेली आणि पूर्ण केली नाही। आता आझाद मैदानावर मीही काल गेलो होतो, गिरणी कामगारांच्या संपात गेलो होतो, त्यांनाही अशाच पद्धतीनं शब्द दिलेला। त्याचप्रमाणे आशा सेविका बसलेल्या, अंगणवाडी सेविका तिथं बसलेल्या, त्यांना तर तिथे जाऊन राज्याच्या मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही। मला वाटतं तशाच पद्धतीनं जुन्या पेन्शनच्या बाबतीत सुद्धा सरकारने ज्यावेळेस संपाचं हत्यार या सगळ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी उचललं होतं, त्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना सांगितलं होतं की आपण कशा पद्धतीनं लागू करणार, परंतु बजेटमध्ये याचं कोणतंही प्रतिबिंब दिसलं नाही किंवा सरकारचं सूतोवाचसुद्धा नाही। बजेटचं द्या सोडून, बजेटची आत्ता त्या विषयात काही गरज नाही आहे, कारण हा विषय फार नंतरचा आहे, परंतु सरकारचं याविषयी कोणत्याही पद्धतीनं काहीच सूतोवाच नाही आहे। आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलेलं आहे, मुंबईतल्या एका वॉटर पंपला पंपिंग स्टेशन आहे त्याला आग लागली आणि त्यामुळे कालपासून मुंबईतल्या अनेक भागांमध्ये काही भागांमध्ये 100% पाणी कपात आहे आणि काही भागांमध्ये पाणी कपात मोठ्या प्रमाणावर करण्यात असं असताना रस्ते मात्र अजूनही धुतले जात आहेत। त्यावर
आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं चाललंय तरी काय? बरोबर आहे आदित्य साहेबांचं, कारण ज्या पद्धतीनं डीप क्लिनिंगच्या नावाखाली शोबाजी केली जाते, मग मी त्यांचाच फोटो बघितला की जे धुवायचं सोडून डिव्हायडर धुतले जात आहेत. स्वच्छ केले पाहिजे, नो डाऊट, पण अशा गोष्टी काय पाणी मारून पाईप मारून नाही करता येत, ओला कपडा घेऊन करता येतं ना. परंतु मला असं वाटतं पाण्याची उधळपट्टी जिथं गरज आहे तिथं न करता दुसऱ्या ठिकाणी केली जाते वेगवेगळ्या नावाखाली, डीप क्लिनिंगच्या नावाखाली. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा प्रश्न पाण्याचा निर्माण झाला. बऱ्याच ठिकाणी पाण्यात कपात झाली, मुंबईमध्ये झाली, पुण्यामध्ये झालेली आहे, ठाण्यामध्ये झालेली आहे. आणि याला कारण नियोजनाचा अभाव आहे. ज्या पद्धतीनं आता या सगळ्या महानगरपालिकेत प्रशासन काम करतं, सरकार त्याला नुसतं टक्केवारीसाठी गुत्तेदारीसाठी वापरत आहे, बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोणाचंही लक्ष नाही. आणि म्हणून हे प्रश्न सगळीकडे निर्माण होत आहे. त्याला जोडून विचारतो, महापालिका आयुक्त जे आहेत त्यांना 3 वर्षाची कालमर्यादा ठेवू नये असं सरकारचं म्हणणं होतं. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. विशेषतः अश्विनी भिडे आणि इक्बाल सिंह चहल या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही मागणी करण्यात आलेली होती. कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ? आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर आता मिलिंद देवराने देखील ट्विट केलंय. ते बोलतात की पाण्यावरून राजकारण करू नका. जे पाणी डीप क्लिनिंगसाठी वापरलं जात आहे ते पाणी अस्वच्छ आहे. स्वच्छ पाण्याचा वापर केला जात नाही. ते देवराय काय पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर आहेत का? कोणतं पाणी वापरलं जातं त्यांना सांगून वापरलं जातं का? त्यामुळे देवरांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? सर, महापालिका आयुक्तांना 3 वर्षाची मुदत नसावी अशी मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ती फेटाळली. त्यामुळे अश्विनी भिडे आणि इक्बाल सिंह चहल हे दोन्ही बडे अधिकारी आहेत मुंबई महापालिकेतली, त्यांची बदली होणार आहे. सरकारच्या या मागणी फेटाळण्याच्या हे पहा, सरकारने अधिकारी कोणाचेच नसतात हे स्पष्ट बोललं पाहिजे. अधिकारी कोणाचेच नसतात, ज्याची खुर्ची येईल त्याचेच असतात. आणि जो खुर्चीवर बसेल त्याला तर अधिकार सरकारचं ऐकावंच लागतं. त्यामुळे चहेल काय आणि दुसरं आलं काय याला तर सरकारचं ऐकावंच लागेल. म्हणून सरकारने सुद्धा एकच अधिकारी असावा, या भानगडीत पडायची गरज नाही. आणि एखाद्या अधिकाऱ्याने सुद्धा मला तिथंच असलं पाहिजे याही भानगडीत पडण्याची गरज नाही. कारण कोणत्या खुर्च्या काही अमर नसतात. आपला ठरलेला कालावधी असतो, तो झाला का तो आपल्याला सोडावं लागतं. परंतु अशा प्रकारची चर्चा आहे. खरं तर एवढ्या मोठ्या अधिकाराविषयी चर्चा कधी होऊ नये. महानगरपालिकेचा आयुक्त, मुंबई महापालिकेचा आयुक्त राज्याच्या सचिवाच्या बरोबरीचा आहे. परंतु इथं एक शब्द आहे, वीकली रिचार्ज नावाचा एक शब्द आहे. मला तो कळाला नाही, मी समजून घेणार आहे. पण मला एवढ्या 1 आठवड्यासाठी ठेवा, एवढ्या आठवड्यासाठी ठेवा, एवढ्या आठवड्यासाठी ठेवा, अशा प्रकारचा एक वीकली रिचार्ज नावाचा शब्द मुंबई महापालिकेत मी ऐकलेला आहे. वाटतं हा जर खरा असेल तर मला वाटतं एवढे जर मोठे अधिकारी अशा पद्धतीने वागत असेल तर हे मला वाटतं आपल्या महाराष्ट्रासाठी हिताचं नाही, चांगलं सुद्धा नाही. छत्रपती शाहू महाराजांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे महाविकास आघाडीकडून तुम्हाला हवी असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल आणि एक जबाबदारी मला असं वाटतं ते महाविकास आघाडीचं सगळं जागा वाटप झालं, या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होतील. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की युती आज किंवा उद्या होईल हे मला माहिती सांगता येणार नाही, परंतु महाविकास आघाडीसोबत युती व्हावी अशी माझी इच्छा आहे. ती युती काय खंत आहे? मला असं वाटतं त्याच्यासाठी बैठका चालू आहे सगळ्या पक्षांच्या. त्या सगळ्या बैठका झाल्यावर या गोष्टी सुस्पष्ट होतील. अमरावतीमध्ये असे पोस्टर लागले आहेत की मोदींची गॅरंटी, मात्र आमच्या शेतमालाला कधी गॅरंटी मिळणार, आमच्या शेतीला कधी गॅरंटी? बरोबर, काय चूक लावलं मी आधीच बोललो ना, शेतकरी अस्वस्थ आहे. अमरावतीमध्ये काय सगळ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं कोणती गॅरंटी आहे? स्वामीनाथन आयोग लागू करेंगे, संसदेमध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं, हीच गॅरंटी आहे ना. आणि त्याच्यामुळे त्यांनी अमरावतीच्या लोकांनी पोस्टर लावले, काय चूक नाही लावली. साहब हिंदी में बता दीजिए कि जिस तरीके से इलेक्शंस पास में आ रहे हैं, जो बड़े नेता हैं, दिल्ली के नेता हैं, वो आ रहे हैं. आज पीएम भी यवतमाल में देखो, क्या महाराष्ट्र के नेता सक्षम नहीं? ये देखो, यही मैं बात कहना चाहता हूँ कि जब पीएम साहब को आना पड़ता है, देश के होम मिनिस्टर साहब को आना पड़ता है, राष्ट्रीय अध्यक्ष जी को मीटिंग लेने को आना पड़ता है, इसका मतलब राज्य का नेतृत्व सक्षम नहीं है, राज्य के नेतृत्व में उतना दम नहीं है, इसलिए केंद्र के लोगों को इतना ध्यान देना पड़ता है, ऐसा मैं समझता हूँ. थैंक यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.